मी संदेश पाटील। संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला होळी निमित्त सर्वांना शुभेच्छा मित्रांनो। आम्ही चाललेलो आहोत आमच्या होळीमध्ये। गावामध्ये अशी होळी साजरी होत आहे, धामधूममध्ये होळीचीच मित्रांनो। ते याच होळीसाठी आम्ही आज जात आहोत। माझ्या गावामध्ये जी होळी साजरी होत आहे त्या होळीमध्ये आपण बघण्यासाठी जात आहोत। चला तर आपण नक्की थोडा वेळ न घालवता सरळ आपण होळीमध्ये जाऊया। बघा पहिल्यांदा आम्ही एवढं चांगलं नियोजन केलेलं आहे। बघा तुम्ही इथे बघू शकताय संदेश पाटील साडेकर यांच्या यूट्यूब चॅनल तर्फे आमचं नियोजन किती चांगलं आहे। दाखवा संदेश पाटील तुम्ही काय नियोजन। एक जम्पिंग जपाक लहान मुलांसाठी गाड्यांची सोय केलेली आहे। बाजूलाच मोठा मिकी माऊस दिलेला आहे। आज यावर्षी नक्कीच अमोल पाटील आणि हरेश म्हात्रे यांनी भरपूर सहकार्य केलं। आज सकाळपासून या ग्राउंडमध्ये नक्कीच व्यवस्था करण्याची धडपड त्यांची चालू आहे दोघांची। यावर्षीचा शिमगा मित्रांनो बहुतेक वेगळाच आहे, कारण मोठ्यालीतर्फे यावर्षी जो मान आहे पालखीचा किंवा जो शिमग्याचा मान आहे मोठ्यालीचा, आणि मोठ्यालीने यावर्षी जर काही वेगळंच काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्ही बघू शकाल की आमच्या ज्या होळीच्या पटांगणामध्ये किंवा ग्राउंडमध्ये वेगवेगळे स्टॉल लावण्याचा प्रयत्न केला आहे। लहान मुलांसाठी जम्पिंग जपाकची व्यवस्था, तसेच मिकी माऊस ज्या उड्या मारण्यासाठी लहान मुलांसाठी, तसेच छोट्या मुलांसाठी गाडीत बसण्यासाठी जी गाड्या असतात त्याची सोय। नक्कीच मित्रांनो अमोल पाटीलने हा सगळा श्रेय जातोय, कारण मोठ्यालीचा हा कार्यक्रम आहे पण अमोल पाटीलचा एकदम भरपूर सहकार्य आहे। त्याने यासाठी भरपूर मेहनत घेतलेली आहे। नक्कीच मित्रांनो हा चांगला या वेळेला वेगळं काहीतरी नवीन पाहायला मिळेल। त्याप्रमाणे रात्री पण एक विविध गुणदर्शन किंवा जो सोनाली भोरे जी एक मोठी ऑर्केस्ट्रा आहे, फेमस आहे, गायिका आहे, तिचा सुद्धा एक मोठा कार्यक्रम या इथं आयोजित केलेला आहे। पहिल्याच वेळेला यावेळी पहिल्याच वर्षी हा मोठा कार्यक्रम मोठ्याने सादर केला आहे। हा एक दाखवायचा प्रयत्न करतो मी। छोट्या छोट्या मुलांना किती हाऊस मजा आहे बघा तुम्ही, की या जम्पिंग जपाकची मजा ही मुलं घेत आहेत। गावातील प्रत्येक महिला वर्ग, मग ती सासूरवाशीन असो वा माहेरवाशीन, प्रत्येक ह्या स्त्रिया आपल्या नवऱ्यासोबत होलिका मातेचं दर्शन घेण्यासाठी होलिका मातेजवळ आलेल्या आहेत। प्रत्येकजण आपल्या लहान मुलांसाठी जे काही नवस बोलतात ते नक्कीच फेडण्यासाठी आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी सर्वच जण आलेले आहेत तिथे। संदेश पाटील साडेकर मनापासून आभार। नीट राहा रे। ऑर्केस्ट्रा कधी लागायचं तुमचा वाजता मंदिर तुम्ही म्हणते तो 12 मिनिटं कॉल नंतर नियोजन नाही बरोबर रात्र आता गाडी गेलो चमचम काय घालायला
तो कोणला नमस्कार मित्रांनो, कोकणामध्ये धामधूम होत आहे ती सर्वत्रच होळी उत्सवाची आणि माझ्या गावातसुद्धा यावर्षी मोठ्या आळीतर्फे एकदम मोठा एकदम चांगल्या तऱ्हेने कार्यक्रम साजरा होत आहे। समोर पाहत असणार मोठ्या आळीचे सर्व सभासद, सेक्रेटरी, सदस्य संदीप पाटील, सरपंच अमोल पाटील, ऋषभ पाटील, तुळशीराम पाटील तसेच दिसणारे चंद्रकांत पाटील हे हजर आहेत। नक्कीच आपण त्यांना विचारूया की आजचा जो कार्यक्रम साजरा होतो कशा तऱ्हेने साजरा होणार आहे। आज मी मोठ्याळीचा सदस्य म्हणून सांगतोय की आम्हाला 5-6 वर्षांनी मौका मिळतो, म्हणजे संधी मिळते की संधी वाया जाऊ नये म्हणून आम्ही चांगली संकल्पना केली की लहान मुलांना जम्पिंग जपाक, मिकी माऊस आणि मोठ्या माणसांसाठी ऑर्केस्ट्रा सुद्धा आम्ही ठेवलेला आहे आणि अशीच संकल्पना चालू राहील अशी मी साडे ग्रामस्थाकडून विनंती करतो। नक्की संदीप पाटील, तुम्ही काय सांगू शकाल आज या कार्यक्रमाविषयी? या कार्यक्रमाचा मोठा मान म्हणजे आमच्या सरपंचांना द्यायला पाहिजे। त्यांनी भरपूर अशी मेहनत घेऊन आज सजावट केली आणि आज या ठिकाणी मेहनतीने करून एक मोठा प्रोग्राम म्हणजे सोनाली भोईरली प्रोग्राम करणार आहे आणि हीच परंपरा प्रत्येक आळीनी करावी ही अशी विनंती करतो। नक्कीच मित्रांनो, हा उत्सव यावर्षी हा कृष्णजन्म हा उत्सव मोठ्या धामधुमीने साजरा केला। नक्कीच याचं श्रेय नक्कीच आम्ही देऊ सेक्रेटरी तुळशीराम पाटील आणि अतोनात मेहनत केली, संदीप पाटील असेल, संकेत पाटील असेल, गावचे सरपंच रोशन पाटील आणि असंख्य ज्याचे सभासद सदस्य होते त्यांनी भरपूर मेहनत केली आणि हा कार्यक्रम साजरा केला। आज आपण नक्कीच बघू की आज गावामध्ये एक जो धामधूम जी मोठ्या लहान थोर सर्व मंडळी हा एकत्र या गावामध्ये आलेले आहेत आणि त्या होलिका उत्सव साजरा करत आहेत। ग्रामस्थांचे सर्व भक्तांचे या होलिका उत्सव मैदानामध्ये ग्रामस्थ मंडळ आणि विशेषतः या होली उत्सवाचं आयोजन ज्या आळीमार्फत केलेलं आहे ते स्वागत करत आहोत। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। खास आकर्षण आहे याच्या होली उत्सवाचं ते म्हणजे लहान मुलांसाठी खास या ठिकाणी केलेलं आहे। हा आपला येण्याचा ओढा हा असाच चालू राहू, कारण थोड्याच वेळात गीत गायनाचा कार्यक्रम खास आपल्यासाठी गीत गायनाचा कार्यक्रम बघा। आमच्या होलीसाठी आमचे बंधू सहपत्नी सह कसे आलेत बघा। लक्ष्मी नारायणची जोडी आहे। सर्वांना उकाट होतील असा गीत गायनाचा कार्यक्रम, बहार गाण्याचा गीत गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। निश्चितच आपल्याला चांगला बघता येईल। आपण खूप सुंदर असा गीत गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। सर्व तयारी झाली आहे। लहान मुलांसाठी मोठ्यालीतर्फे बघा एक जम्पिंग जपाक गाड्यांचा एक चांगला तर्फे एक कार्यक्रम साजरा केला आहे। प्रत्येक लहान थोर मुलांना मजा मारण्यासाठी, आनंद द्विगुणित होण्यासाठी नक्कीच हा एक त्यांचा कार्यक्रम आहे। सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे। धन्यवाद। लाडो इकडे माऊ इकडे बघ, माऊ उभी राहा। लाडो इकडे माऊ इकडे बघ, माऊ उभी राहा। बघा, पहिल्यांदा आम्ही एवढं चांगलं नियोजन केलेलं आहे।
बघा तुम्ही इथे बघू शकताय संदेश साडेकर यांच्या युट्यूब चॅनल तर्फे आमचं नियोजन किती चांगलं आहे. दाखवा संदेश पाटील तुम्ही काय नियोजन आहे ते. नक्कीच एक जम्पिंग जपाक लहान मुलांसाठी गाड्यांची सोय केलेली आहे. बाजूलाच मोठा मिकी माऊस दिलेला आहे. आज यावर्षी नक्कीच अमोल पाटील आणि हरेश म्हात्रे यांनी भरपूर सहकार्य केलं. आज सकाळपासून या ग्राउंडमध्ये नक्कीच व्यवस्था करायची धडपड त्यांची चालू आहे दोघांची.
Thank you.